नमस्ते मित्रांनो. तुम्ही बऱ्याच वेळेला आजकाल हे बघितलेलं असेलच, की लोकं धन्यवाद म्हणतात, थँकफुल होतात किंवा ग्रेटफुल राहतात. तर त्यासाठी एक पुस्तक पण आहे, जे द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड अशी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत. पण त्या पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड या पुस्तकात लुईस पॅथले या लेखकाने हेच लिहिलेलं आहे, की ग्रॅटिट्यूडचा इम्पॅक्ट किती असतो आणि आपल्या सगळ्या लोकांनाही ते माहिती असेलच. पण तरी पण आपण या गोष्टी फारच कमी वापरतो. तुम्ही असं नोटीस केलं असेल, बरोबर? की ते कसं तरीच वाटतं आपण आभारी होणं किंवा थँक यू म्हणणं. पण ग्रॅटिट्यूड हे एक मोठं सायन्स आहे, मोठा टूल आहे आणि त्याने आपल्या शरीरावरतीच नाही, तर आपल्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडावरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही जर कालसाठी नव्हे, उद्यासाठी नव्हे, जर आजच्यासाठी जर धन्यवाद म्हटला नसाल, तर फक्त धन्यवाद म्हणा किंवा थँक यू म्हणा किंवा आभारी म्हणा. फक्त 2 सेकंद करता किंवा 3 सेकंद करता. थँक यू, धन्यवाद, आभारी सगळ्यांचे. आता जेव्हा आपण आभारी होतो, म्हणजे नक्की काय होतं आणि या आभारी होण्याचा फायदा काय? तर आपण आजकालचे जे सोशल मीडियाचा टाईम आहे. इव्हन आजकाल ते एआय पण आलंय. त्या सोशल मीडियामध्ये लोकं छान-छान दिसणारे कपडे घालून ते पोस्ट करून टाकतात. कदाचित त्यात बरेचसे फिल्टर पण असतात. बरीचशी लोकं फिरायला जातात, तिकडे एन्जॉय करण्याच्या ऐवजी ते तिकडचेच फोटो टाकत बसणार आणि जी माणसं सोशल मीडियावरती बघत राहतात, त्यांना त्यांच्याबद्दल थोडंसं असूया पण निर्माण होऊ शकते किंवा स्वतःबद्दल न्यूनगंड पण निर्माण होऊ शकतो किंवा आपल्याला कुठेतरी चुकल्यासारखं किंवा कमी असल्यासारखं, कमीपणाची भावना वाटते. वाटते की नाही? आता हे सगळं होण्यामागचं कारण काय आपण तुलना करत असतो, कंपॅरिझन. अशा प्रकारच्या तुलनापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल, तर आपल्याला ग्रॅटिट्यूडचा वापर करायला पाहिजे. मी थँक म्हटलं पाहिजे. ग्रॅटिट्यूडमुळे आपला फोकस हा कमतरतेपासून ब्रह्मांडातल्या अनेक गोष्टी ज्या अशा आहेत, ज्या मुबलकपणे सगळीकडे उपलब्ध आहेत, अशा गोष्टींकडे आपला कल निर्माण होतो. म्हणजे स्केअरसिटीतून आपण अबंडन्स या माइंडसेटकडे वळतो. जर आपल्याला काही चॅलेंजेस असेल, तर ते चॅलेंजेसमधून आपण स्ट्रेंथमध्ये मूव्ह होतो. इतपत या ग्रॅटिट्यूडचा उपयोग होतो. समजा तुमच्याकडे 2 लोकं असतील, 2 माणसं असतील आणि एक सारखाच कंप्लेंट करतोय. दुसरा धन्यवाद म्हणतो, थँक यू म्हणतोय. एक म्हणतो, की माझ्याकडे काहीच नाही आणि मी काहीच करू शकत नाही. दुसरा ज्याच्यात आहे त्याच्यातूनच काहीतरी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला कोणत्या माणसाबरोबर काम करायला आवडेल? फक्त विचार करून बघा. आता ही जी अशा प्रकारची पॉझिटिव्ह माइंडसेटवाली जी माणसं असतात, ती डेफिनेटली ग्रेटफुल राहण्याचा प्रयत्न करतात. आणि ग्रेटफुल राहणं म्हणजे आपल्याला असं वाटतं, की मी काहीतरी गोष्ट मागतोय आणि मी त्याचा विचार केला, की मला ती गोष्ट मिळणार. तसं नाही होत. आपण जे मागतो ते मिळत नाही. आपण जे बनतो, ते आपण अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे आपल्याला समजा कार पाहिजे किंवा घर पाहिजे किंवा जे काही पाहिजे, त्यासाठी आपण जे बनतो, ते आपण अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे जर आपण आनंदी राहिलं, तर आपण आनंद अट्रॅक्ट करणार. आपण दुःखी राहिलो किंवा आपण कमतरतेची भावना ठेवून, कंपॅरिझनची भावना ठेवून, दुःखाची भावना ठेवून जर वागायला लागलो, तर आपण त्याच गोष्टी अटॅक करणार. आणि हे कोणतं थोतांड नाहीये, हे न्यूरोसायन्स आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, धन्यवाद म्हणतो, आभारी होतो, तेव्हा आपले ब्रेनमधले जे न्यूरॉन्स असतात, ट्रिलियन्स ऑफ सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये. तर त्या सगळ्यांवरती या आभारीपणाचा किंवा आभार व्यक्त करण्याचा किंवा म्हणण्याचा किंवा धन्यवाद म्हणण्याचा परिणाम होत असतो. इव्हन त्याचंच नाही, इव्हन आपण समजा
जॅपनीज लोकांनी तर त्याच्यावरती एक्सपेरिमेंट पण केलेले आहेत पाण्यावरती. जर आपण एखाद्या पाण्यावरती थँक म्हणून ते पाणी जर वापरलं, तर त्याचे शरीरावरती जास्त इम्पॅक्ट होतात आणि दुसऱ्याला आपण काहीतरी थँक म्हटलं नाही, काहीतरी कोसलं किंवा त्याच्याबद्दल वाईट वाईट बोललं, तर ते पाणी प्यायल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बरेचसे केमिकल चेंजेस होतात. आता हे समजा जॅपनीजच नाही, इव्हन आपले पूर्वज जे देवळामध्ये मंत्र म्हणायचे किंवा सगळ्याच धर्मामधले, ते पाण्यावरती हात ठेवून मंत्र म्हणायचे आणि नंतर ते त्याचं तीर्थ द्यायचे. तुम्ही नोटीस केलं असेल. म्हणजे जेव्हा आपण मंत्र म्हणतो त्याची शक्ती देखील त्या पाण्यामध्ये जात असते. म्हणजे आपण जेव्हा थँकफुल होतो, तेव्हा आपल्या केमिकल चेंजेस होतात. हे आपल्याला कळलं असेलच. बरेच लोकं म्हणतात, की माझ्या जीवनामध्ये केवढे तरी प्रॉब्लेम आहेत, मग मी कसं म्हणणार? तिथे पण आपल्याला थँक म्हटलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या प्रॉब्लेममुळे, अशा प्रकारच्या चॅलेंजेसमुळे, अशा प्रकारच्या त्रासामुळे तुमची स्ट्रेंथ वाढलेली आहे. तुमची कॅपॅसिटी वाढलेली आहे. तुम्ही जास्त ह्याच्यातून शिकून त्या प्रकारचे प्रॉब्लेम कसे हँडल करू शकता, हे फ्युचरमध्ये कामाला तुम्हाला येईल. तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम कसे अव्हॉइड करू शकता, ह्याच्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर आपण थँकफुल आणि ग्रेटफुल राहिलं, तर त्याच्यातून आपण शिकून पण आपल्याला जास्त प्रगती करता येते. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की थँकफुल होणं, ग्रेटफुल होणं, आभारी होणं किती महत्त्वाचं आहे. आपण आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला आपण थँक म्हणू शकतो. समजा मी या कानाने ऐकतो, तर मला कानाला धन्यवाद दिले पाहिजे. मी समजा या तोंडाने बोलतोय, तर मी माझ्या तोंडाला धन्यवाद दिले पाहिजे. मी श्वास घेतोय, तर माझ्या नाकाला मी धन्यवाद दिला पाहिजे. मी हा चष्मा वापरतोय, ज्याच्यामुळे मी अजून क्लिअरली बघू शकतोय. तर मला चष्म्याला देखील धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणजे फक्त सजीव वस्तूंना नाही, तर निर्जीव वस्तूंना देखील म्हणजे ते वृक्ष असतील, ती हवा असेल, ते पाणी असेल, सगळ्या गोष्टींना धन्यवाद देण्याची आपण जर सुरुवात केली, तर डेफिनेटली आपल्या शरीरावरती तुम्हाला चांगले इम्पॅक्ट झालेले दिसेल. म्हणजे आपलं शरीर एक धडधाकट, सुदृढ डेफिनेटली बनेल आणि आपला ब्रेन देखील म्हणजे आपण मानसिकरित्या देखील आपण स्ट्राँग राहू आणि हे प्रॅक्टिकली प्रूव्ह देखील झालेलं आहे. तुम्ही रिलेशनशिपमधल्या कोणत्याही माणसाला धन्यवाद देऊ शकता. ते तुमच्या सोसायटीमधला वॉचमन असेल, लिफ्टमन असेल ऑफिसमधला, काही चहा देणारा एक व्यक्ती आहे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही टपरीवरती चहा पित असाल, तुम्ही कारने जात असाल, तुम्ही ट्रेनने जात असाल, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही धन्यवाद देऊ शकता. तुम्ही असं म्हणू नका, की "मी तिथे तर पैसे देतोय, मला कशाला म्हणायला पाहिजे?" जर तुम्ही पैसे जरी दिले, तरी पण तुम्ही म्हटलं, तर तो माणूस डेफिनेटली तुम्हाला नेक्स्ट टाईम प्रिफर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाने नोट फेकून दिली, "हे ₹20 घे, मला तू ऑटोने नेलंस." पण एखादा माणूस, "धन्यवाद आणि हे ₹20 तुमच्या सर्व्हिसबद्दल थँक यू." तर ही व्यक्ती आपल्याला बरोबर लक्षात ठेवेल आणि कदाचित फ्युचरमध्ये जेव्हा गरज असेल, तेव्हा ती आपल्याला प्रेफरन्स पण देईल. म्हणजे ही गोष्ट फक्त फायद्यासाठीच नाही, सगळ्याच ठिकाणी आपण यूज करू शकतो. लीडरशिपमध्ये देखील लोकं लोकांचा ॲप्रिशिएट करायला ऑफिसमध्ये किंवा घरी आपण एखाद्याला काही इंडिव्हिज्युअली ॲप्रिशिएट करतो म्हणजे त्याची तारीफ करतो, त्याच्याबद्दल चांगलं बोलतो किंवा सोसायटीमध्ये, फंक्शनमध्ये किंवा ऑफिसमध्ये सगळ्या टीमच्या समोर किंवा मॅनेजमेंटच्या समोर देखील अशा प्रकारे आपण ॲप्रिशिएट केलं, तर डेफिनेटली ती लीडरशिपची एक चांगली स्किल आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे लोकं लाँग टर्मसाठी जोडले जातात. ते तुमच्यासाठी काम करायला रेडी राहतात. म्हणजे हा लीडरशिपचा एक चांगला गुण आहे, की लोकांची तारीफ करणं, लोकांना आभार व्यक्त करणं, की लोकांना धन्यवाद देणं, ज्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर कनेक्ट केले जातात. हा मानसिकदृष्ट्या तुमची कनेक्टिव्हिटी झालेली आहे. म्हणजे तुमचं हेल्थ, तुमचं वेल्थ, तुमचं रिलेशनशिप, तुमचं सक्सेस या सगळ्याच गोष्टी तुम्ही या आभारीपणाच्या किंवा धन्यवाद देण्याच्या कृतीतून अनुभवू शकता. तुम्ही रोज जर तुम्हाला 21 दिवस नसेल जमत, तर 7 दिवस रोज कोणत्यातरी 3 गोष्टीला तुम्ही धन्यवाद लिहा. धन्यवाद माझ्या हाताला, ज्याच्यामुळे मी आज चहाचा कप पकडू शकलो. धन्यवाद माझ्या पायाला, ज्याच्यामुळे मी आज वॉक करू शकलो.
असं सगळ्या कोणत्याही 3 गोष्टींना तुम्ही धन्यवाद लिहा, पण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. 7 दिवस करून बघा. तुम्हाला त्याच्यातले मिरेकल जाणवायला लागेल. तुम्ही रिलेशनशिपमधल्या तुमच्या आईला, बहिणीला, भावाला, मुलाला, मुलीला, बायकोला कोणालाही धन्यवाद देऊ शकता. ऑफिसमधल्या कलीगला देऊ शकता, मॅनेजरला देऊ शकता, ऑफिस बॉयला देऊ शकता, सिक्युरिटीला देऊ शकता. धन्यवाद एक्स-वाय-झेड म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद तुम्ही वाक्य लिहू शकता. ही प्रॅक्टिस तुम्ही 21 दिवस केली, डेफिनिटली तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतीलच. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली, डेफिनिटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही करणार असाल, तर कमेंट म्हणून या कमेंटमध्ये लिहू शकता. धन्यवाद आजच्या या शेअरिंगबद्दल किंवा पुस्तकाच्या समरीबद्दल, ऐकल्याबद्दल, समजण्याबद्दल आणि तुम्हाला याच्या अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही मला माझ्या ईमेल आणि WhatsApp नंबर जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि तुम्ही यातून नक्कीच शिकलेला असाल, तर तुमचा उर्वरित दिवस छान जावो आणि पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन शेअरिंगसाठी, शिकण्यासाठी. तोपर्यंत थँक्स आणि बाय फॉर नाऊ.